ऐका, पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की तुमच्या सहनशीलतेला मी सलाम करतो की तुम्ही एवढ्या बोलणाऱ्या वक्त्यांचे त्यांच्या भाषणांचा एका अर्थानं अत्याचार सहन केलाय। त्याच्यात माझाही जरासा म्हाताऱ्या माणसाचा सहन करण्यासाठी अधिक थोडी कळ काढा। आणि ही विनंती यासाठी मी करतोय की आजच्या माणसांच्या संख्येपेक्षाही आजचा दिवस आणि तुम्ही बसलेल्या लोकांनी जे काही भाषणं ऐकायची इथं कळ काढली, तुम्ही उठून न जाता थांबून राहिलेत, तर याचं कारण असं की आजच्या दिवसाचं एक महत्त्व वेगळं आहे आणि ते म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे। दसऱ्याच्या दिवशी पांडवांनी आपली लढाईची शस्त्र शमीच्या झाडावर लढाई संपल्यावर जी टांगून ठेवतात ती शमीच्या झाडावरची शस्त्र हातात घ्यायची आणि लढाईला पुढं जायचं, असा हा दसरा दिवस आहे। आणि आपण या ठिकाणी जे निवडलंय ते घोरपडा आईच्या पायथ्याशी आहोत। शस्त्र काय आहे? तुमचं मत। आणि ते मत तुमचं एवढं मौल्यवान आहे की त्या मतानं काय काय क्रांती केली। इथं आता मी अध्यक्ष ते सगळं उच्चारायचं विसरून गेलो माझ्या डोक्यातून, आता वयाचा असं बंबेरी होती माझी तर डायरेक्ट भाषण सुरू झालं। तर इथं धोंगडे साहेब आमचे मित्र ST मध्ये सर्व्हिसला आहेत, त्यांची बरेच दिवस भेट नव्हती, ते दिसले, मला आठवण आली। मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले, इथली निवडणूक ही एकाच एक झाली पाहिजे। त्याच्यात बरेच लोक होते पण त्याच्यात धोंगडे साहेब एक होते, बरोबर आहे धोंगडे साहेब? तर याचं कारण काय, तर ते ST मध्ये नोकरीला होते। ज्याच्या घरात सरकारी नोकरी मिळाली की त्याचं जीवन बदलून जातं। आम्हाला चौथीला एक बांगर नावाचे शिक्षक होते आदिवासी, त्या बांगर गुरुजींचं ते मला वाटतं वारल्याला बरेच दिवस झाले, त्यांचं गाव सुद्धा मला आता आठवत नाही। तर त्या बांगर गुरुजींचे 2 मुलं, हे एक DSP आणि त्या DSPच्या खालचे एक PSI, अशी 2 मुलं पोलीस खात्यामध्ये मोठे अधिकारी झाले। आमचे शिक्षक होते ते चौथीला। तर अशा प्रकारच्या नोकऱ्या वगैरे हे जे काही तुमचं मत आहे, समोर बसलेल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या मतांच्या एक एक मताच्या आधारावर जी सत्ता येते, त्या सत्तेच्या मार्फत तुमच्या जीवनाचं भाग्य लिहिलं जातं। आणि म्हणून तुम्ही थांबणं हे महत्वाचं आहे। आजच्या ह्या कार्यक्रमाला वेळ देणं त्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही कळ काढल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन केलं। ह्या ज्या समोर माता भगिनी बसल्यात त्यांना आपल्याला जे काही सांगायचं ते असं की माता भगिनीनो, तुम्हाला बहीण, मुलगी, आपली पत्नी, कोणाची तरी ती बहीण असते, म्हणून आपल्या घरात 1,500 रुपये येणार आहेत आता प्रत्येकीच्या। माझ्याही घरात माझ्या नातीला पण मिळाले, तुम्हाला नाही मिळाले? 65च्या आत असतील त्यांना मिळालेच पाहिजेत। तर हे जे काही पैसे मिळालेत हे तुम्ही तुमचा ज्या मताचा धाक आहे की अरे नाही आम्हाला सत्तेवर जाऊ द्या, तो म्हणतो मग आम्हाला सत्तेवर जाऊ द्या, आम्ही तुम्हाला हे देऊ, तो म्हणतो सत्तेवर जाऊ द्या, आम्ही तुम्हाला हे देऊ, याचं कारण तुमच्या मताच्या आधारावर जी सत्ता तयार होती त्या सत्तेच्या मार्फत तुमच्या जीवनाचं जे भाग्य लिहिलं जातं ते भाग्य घडवायचा आजचा विचार करण्याचा दिवस आहे। ती जी काही दसऱ्याच्या दिवशी हत्यारं काढायची आहेत आणि ते मताचं हत्यार कसं वापरायचं याचा विचार तुमच्या जीवनासाठी करण्याचा दिवस आहे। म्हणून
आज तुम्ही थांबणं गरजेचं होतं आणि आहे, आणि तुम्ही थांबलात. आपण या घोरपडा देवीच्या पायथ्याशी बसलोय आणि त्या देवीच्या पूजा करून त्या देवीचा आशीर्वाद घेऊन आपण हा कार्यक्रम करतोय. हा आशीर्वाद यासाठी घेतोय की ही शस्त्र ज्या वेळेला आपण हातामध्ये घेतो त्यावेळेला आमचा एक कोणीतरी शिलेदार असतो, सेनापती असतो, बाकीचं सैन्य असतं. आपण मत देणारे सैन्य आहे आणि मत देऊन जो निवडून येतो तो आमचा सेनापती असतो. आणि म्हणून आजच्या या दसऱ्याच्या दिवसांपासून जे काही शस्त्र हातात घेऊन लढाई करायला कोणाच्या हातात द्यायचं, या सैन्यानं कोणाच्या हातात द्यायचं ते निवडायचा दिवस म्हणून या येत्या निवडणुकीमध्ये हे शस्त्र आपल्याला त्याच्या हातामध्ये द्यायचंय. मी तुम्हाला एक गोष्ट 100% घडणार असं माझं अंतर्मन आता सांगतंय. माझा या भांगरे घराण्याशी जेवढा संबंध आहे, माझ्या बरोबरचा मला वाटतं जुना माणूस आता त्यांच्या बरोबर संबंध असलेला, या कुटुंबाबरोबर संबंध असलेला कोणीच नसेल कदाचित. आदिवासींमध्ये असला एखादा तर काही सांगता येत नाही. माझं वय त्यासाठी सांगतो 86 वर्ष आहे. मी तुमचे गोपाळराव भांगरे जे होते ते गोपाळराव भांगरे सुद्धा मला आठवतात. म्हणजे त्या काळामध्ये ते 57 साली त्यांना अटॅक आला शमशेरपूरला. 57 सालामध्ये मी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कार्यकर्ता होतो आणि त्या वेळेला जो काही त्यांचा अटॅक आल्यामुळे गेले तेवढा एक त्याला तुटक झालं ते सत्ता. 52ला देशातल्या पहिल्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला गोपाळराव भांगरे निवडून आले होते. त्याच्या अगोदर आम्ही 48 साली या ठिकाणी एक प्राथमिक शिक्षकाने आमच्या एक सहल काढली होती कळसुबाईला, आणि मला ते आठवतं की त्यावेळेला मी 4थीमध्ये होतो. आणि तुमचं ओट्याचं जे घडीव ओट्याचं जे घर आहे त्या घरामध्ये एक फ्रेम होती आमच्या गावातल्याच. मी 4थीला होतो, एवढा एवढा टिल्लू होतो. आम्ही ह्या बाजूनं आमची सहल नेली होती कळसुबाईला, आणि त्या कळसुबाईला नेलेल्या सहलीच्या याच्यामध्ये आमच्या बरोबर माझ्याच गावातला एक सावंत, पण माझ्या पुढं 1-2 वर्गानं 5वी 6वीत असलेला असा एक सावंतच होता. तो वर चढला आणि एक फ्रेम फोडली होती भांगरे घराण्यातली. ही माझी जुनी आठवण आहे. नंतरच्या काळामध्ये यशवंतरावजी भांगरे साहेब जे होते ते ना आम्ही तर बरोबर काम केलं. म्हणजे मुंबईला जर मी गेलो, आम्ही काँग्रेसवाल्यांना शिव्या देणारी माणसं त्यावेळेला समाजवादी होतो, पण भांगरे साहेब माझ्यावर तर एवढं प्रेम करायचे की मुंबईला एकदा मी गेलो आणि त्या आमदार निवास जे आहे त्या आमदार निवासच्या किल्ल्या जिथं त्या काउंटरला मिळतात त्या ठिकाणी त्या काउंटरला येऊन त्या माणसाला सांगितलं माझ्या देखत की हा माणूस जर आला कधी, म्हणजे मी जर आलो कधी, तर माझ्या खोलीची, आमदारकीच्या खोलीची चावी यांना द्यायची. आमदार यशवंतरावजी भांगरे साहेब मुंबईला असले आणि नसले तरी जर मी त्या काउंटरवर गेलो तर मला ती चावी मिळायची आणि त्यांच्या गैरहजेरीत मी त्यांच्या आमदार म्हणून असलेल्या खोलीत झोपलेलो आहे. पण ज्या मागच्या वेळेला या तालुक्यामध्ये क्रांती घडवायची, 40 वर्ष असलेली पिचड साहेबांची सत्ता, कधी मी त्यांच्या बरोबर होतो, कधी मी त्यांच्या विरोधात होतो. माझा स्वभाव असा आहे की सत्ता आणि सत्य या 2 गोष्टींच्या संघर्षामध्ये मी सत्तेला लाथ मारणारा आणि सत्याच्या बरोबर लढणारा असा एक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आजचं सत्य अकोल्यासाठी हे आहे की मागच्या वेळेला आम्हीच निवडलेले लहामटे, ज्या वेळेला अजितदादांचा एक सभा झाली अकोल्यामध्ये, ती सभा झाल्यानंतर
इथं लांबटेनं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून अजितदादांशी जरा बोलायचंय म्हणून वेळ घेतली होती काही मित्रांनी. आणि म्हणून शेकईवाडीला जी जेवणं झाली ते जेवणं झाल्यानंतर आम्ही जायला त्यांना भेटायला गेलो अजितदादांना. आणि लांबटे या तरुणाला तुम्ही तिकीट द्या असं आम्हाला सांगायचं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता माझा इथं वेळ घेण्यापेक्षा माझ्या गाडीत बसा, कळसपर्यंत चला, पुढे रस्त्यावर चला, मी विनय सावंत, अजित नवले, चौथा आणखीन ती सेनेची ती शर्मिला जी होती ती आमच्याबरोबर होती. असे आम्ही 3-4 जण कळसपर्यंत गेलो आणि अजितदादांना सांगितलं की ह्या वेळेचं तिकीट म्हणजे पिचड साहेबांच्या बरोबर माझे संघर्ष झाले असतील, त्यांच्या बरोबर काम केलं असेल, पाण्याची लढाई त्यांच्या बरोबर केली त्यांना मी बोलावलं असेल, तरी पण त्यावेळेला जो काही जनतेचा अकोले तालुक्यातला राग होता तो राग व्यक्त करण्यासाठी म्हणून लांबटेनं तिकीट द्या असं सांगायला जेव्हा आम्हाला जायचं होतं त्या गाडीत बसलो. कळसपर्यंत आम्ही गेलो. कळसपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की लांबटेनं तुम्ही तिकीट देणं का गरजेचं आहे. त्यांनी आम्हाला अशा प्रकारचा इशारा देणारं एक सांगितलं वाक्य की मी त्यांना तिकीट देणार, फक्त मी सांगतो तेवढी गोष्ट लक्षात ठेवा की ते तिकीट द्यायचं मान्य केल्यानंतर प्रत्यक्ष तिकीट वाटप होईपर्यंत जर ही बातमी लीक झाली तर त्याला जबाबदार मी नाही असा आम्हाला इशारा दिला तिघा चौघांना. आणि आम्ही ते पथ्य पाळलं. त्याप्रमाणे तिकीट मिळालं. तिकीट मिळाल्यानंतर जो काही लोकांचं एक उदाहरण आलं होतं लोकांचं की सत्ता बदलायची आहे, गरीब माणसाने जर ठरवलं तर काय होऊ शकतं हे या वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा घडलेलं आहे. आणि ते म्हणजे नगरचा खासदार तिकडचा तो खासदार एक पारनेरचा एक गरीब कुटुंबातला लंकेसारखा माणूस हा श्रीमंत कुटुंबातला विखेंच्या सारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करून निवडून आला. हे गरीब माणसाची किंवा गरीब माणसाची ताकद आहे, आदिवासी माणसाची ताकद आहे, गरीब माणसाची शक्ती आहे, त्याच्या मताची ही ताकद आहे. आणि म्हणून आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत माझं असं मत झालेलं आहे की गरीब माणूस आधीच ठरवतो कोणाला निवडून द्यायचंय त्यापेक्षा कोणाला पाडायचंय याला अग्रक्रम देतो. आणि म्हणून या अकोले तालुक्यामध्ये कोणाला नवा आमदार करायचं त्यापेक्षा पहिल्यांदा इथला आमदार हा पाडायचा आहे, कारण यानं जनतेबरोबर गद्दारी केलेली आहे. आम्ही या माणसाला असं सांगितलं होतं की लांबटे साहेब तुम्हाला आम्ही निवडून देतो, एक लक्षात ठेवा, माझ्यासारखा गरीब माणूस सत्तेच्या बरोबर आयुष्यभर टकरा घेत आला, त्यामुळे मी दारिद्र्यात जन्मलो, दारिद्र्यात आतापर्यंत जगलो, वाढलो आणि दारिद्र्यातच मरणार आहे. मी आता ज्या कारणासाठी झगडतोय त्या कारणामधलं एका लढाईमध्ये जर मी माघार घ्यायची ठरवली तर मला एखादा कोटी रुपये मिळतील, पण मला ती माझ्या आयुष्यात बेईमानी करायची नाही. मी सामान्य आणि गरीब माणसाच्या बाजूने लढणारा माणूस आहे. मला ती बेईमानी मरताना सुद्धा मला तिची टोचणी लावून घ्यायची नाही. आणि म्हणून मी लढतोय. आणि म्हणून मी या लहानपणानं सांगितलं होतं की तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्हाला विधानसभा ही जी असेंब्ली आहे ह्या असेंब्लीमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायला पाठवतोय आम्ही. तुम्ही एकच काम केलं पाहिजे, ते म्हणजे या तालुक्यातला जो साखर कारखाना आहे या साखर कारखान्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे
या भ्रष्टाचाराचा प्रश्न विधानसभेमध्ये तुम्ही उपस्थित करा आणि या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या ज्या ऊसाच्या कारखान्याचं जे वाटोळं झालंय ते वाटोळं झालेलं तुम्ही सावरा, हे पहिल्यांदा करा. तुम्ही रस्ते किती कॉन्क्रीटचे छटाक आणले, किती 1000 कोटी आणले, त्यांनी काय होत नाही. मी जर हे प्रवरेच्या, मी कधी प्रौढी मारत नाही, परंतु प्रवरेच्या पाण्याची लढाई केली नसती, प्रवरेचं पाणी आपल्याला उचलायला, भंडारदऱ्याचं पाणी आपल्या तालुक्याला परवानगी नव्हती. मिरच्याचं रोप नदीच्या कडेला जरी कोणी टाकलं आणि त्याला ऑइल इंजिन टाकलं, ते ऑइल इंजिन इरिगेशनचे लोक गोळा करून नेत होते. मेंदुरी या गावामध्ये नदीच्या कडेला एक विहीर होती आणि त्याच्यावर मोठा हाकायचे, त्या मोटांना वळवलेलं पाणी सुद्धा इरिगेशननं बंद केलेलं होतं. ते पाणी जर मिळवायचा लढा केला नसता, आणि काही लोक आता काही म्हणतात आम्ही लढाई केली पाण्याची विनामुक, मी एखाद्यानं फोटो दाखवावा की माझ्याशिवाय कोणी पाण्याचा लढा केला असेल, मला प्रौढी म्हणून नाही, पण ते यासाठी की अशा प्रकारचं खोटं नाटक काही जे काही सांगतात म्हणून नाईलाजानं मला हे सांगावं लागतं. मी प्रौढी कधी मारत नाही. आणि म्हणून हे जे काही पाणी जसं मिळवल्यामुळं समृद्धी आली अकोले तालुक्यामध्ये, तशा प्रकारची समृद्धी आणण्यासाठी तुम्ही काय केलं? मुळाखोरं पाण्या वाचून धडपडतंय. काय तुमचं समन्यायी पाणी वाटप असेल गेलं ढोऱ्यात, आमदार म्हणून तुम्ही विधानसभेमध्ये फाडून काढायला पाहिजे होतं की आमचा हा आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागातल्या आमच्या माय माऊली ज्या वेळेला उन्हाळ्यात पाणी नसतं, पावसाळ्यामध्ये आमच्या घराखालून पाणी चालतं, दारातून पाणी चालतं, पण उन्हाळ्यामध्ये आमच्या माय माऊल्यांना 7-7, 8-8 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतं. हे पाणी यांना, आमच्या माय माऊल्यांना, आदिवासी माय माऊल्यांना त्यांच्या घरामध्ये नळाचं पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यासाठी लांबटे तुम्ही काय केलं? एखाद्या चौकात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणला, काय आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही BK देशमुखांचा प्रचार केला कम्युनिस्ट पार्टीचा 62 साली, आणि त्यांना निवडून आणलं होतं. त्या काळामध्ये आम्ही गाड्यांना रस्त्याने होते, पायी फिरलो प्रचार करायला, आमचं काही अडत नव्हतं रस्त्यानं वाचून. आमच्या पोटाला खायचं मिळतंय की नाही, आमच्या आदिवासीच्या मुलाला नोकरी मिळणार आहे की नाही, आमच्या आदिवासी कुटुंबाचं जे काही भवितव्य आहे, सुधारणा आहे, ते जीवन सुधारणार आहे की नाही, याला आम्ही महत्त्व देत होतो सत्तेच्या मार्फत. आणि म्हणून जी काही बेईमानी या लहामट्यानी या गरीब माणसाबरोबर, आदिवासी माणसांच्या बरोबर केलेली आहे, त्या गद्दारीला धडा शिकवण्याचं काम तुम्हाला आता यावेळेला करायचं आहे. मित्र हो, लहामटे काही माझे शत्रू नाहीत, परंतु मी माझ्या घरातल्या माणसाला सुद्धा कधी माफ केलेलं नाही जर तो चुकीच्या बाजूने जर निवडणुकीच्या काळात जात असेल तर. आणि याचं कारण असं की ही सत्ता कोणाची एकट्या दुकट्याची नसते, ही सत्ता या देशातल्या तमाम कष्टकरी जनतेच्या मालकीची सत्ता असते. आणि म्हणून वर्षानुवर्ष श्रीमंतीत जगणारे माणसं असतील आणि आमचा आदिवासी वर्षानुवर्ष मागासलेला माणूस असेल, मी तुम्हाला सांगतो या देशातला आदिवासी हा सगळ्यात आधी या देशातल्या संपत्तीवरची मालकी सांगण्याचा अधिकार असलेला समाज आहे. आणि याचं कारण असं की हा आदिवासी जो काही त्या पूर्वीपासून इथं डोंगरा कांगरात राहतो, हा आदिम माणूस आहे. आणि म्हणून या आदिवासीचा या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार आहे. आणि म्हणून हा पहिला अधिकार असलेला आदिवासी याला त्या काळामध्ये आज ज्या पवार साहेबांच्या बाजूला आपण उभे राहतो आहोत, त्या पवार साहेबांच्या काळामध्येच आम्ही त्यासाठी लढे केले की आदिवासींना आणि मागास जमातींना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून आदिवासींचं जी संख्या आहे जेवढी, तेवढ्या संख्येचं बजेट हे आदिवासींचं वेगळं पाहिजे, आदिवासींची वेगळी तिजोरी केली पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह धरणाऱ्या चळवळींमध्ये आम्ही होतो.
आणि म्हणून त्या काळामध्ये पिचड साहेबांना सुद्धा मी त्या काळात सल्ला दिला होता. केरळला गेले होते ते, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली त्यावेळेला ते केरळला गेले होते आपल्यावर काहीतरी उपचार करून घेण्यासाठी. तिथून आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, अहो सावंत साहेब कोणत्या बाजूला मी जाऊ, काँग्रेसकडे जाऊ का राष्ट्रवादीकडे जाऊ? म्हणलं शरद पवार ही अशी व्यक्ती आहे की या ग्रामीण भागातली शेती, शेतकरी, ग्रामीण माणूस, आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज या सगळ्या गोष्टींची भान असणारा असा नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर तुम्ही जा. मला जायचं नव्हतं, मी कधी काँग्रेसचा झालो नाही आणि मी कधी काँग्रेसमध्ये गेलो होतो 69 साली, परंतु मी ताबडतोब बाहेर पडलो. जिल्हा परिषद सदस्य झालो होतो, त्याचा राजीनामा दिला, फेकून दिला आणि मी मोकळा झालो. सांगायचा मुद्दा हा मित्रांनो की हे जे काय आज तुम्ही थांबलात तर मी तुम्हाला खात्री देतो, माझं अंतर्मन सांगतंय की 85 साली आता राजाभाऊंच्या चिरंजीवानं भाषण केलं या ठिकाणी तर विजयनी, तर त्या काळामध्ये 85 सालामध्ये मी पहिलं भांगरे कुटुंबामध्ये जनता दलाचं एक तिकीट आणलं राजाभाऊंसाठी. त्याच्यात त्यांचा पराभव झाला. राजाभाऊला 85, राजाभाऊना 85 साली आणलं आणि 85 साली ते जनता दलाचं तिकीट आणल्यानंतर पुढची जी 90 सालाची निवडणूक आली त्या 90 सालचं तिकीट सुद्धा अशोकराव भांगरेंसाठी मी स्वतः गेलो. मृणाल गोरे, बबनराव ढाकणे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष होते. मृणाल गोरे, बापूसाहेब काळदाते ही सगळी मंडळी आमच्या समाजवाद्यांची होती आणि त्यांना सांगितलं अशोकराव भांगरे यांना तिकीट द्या. ते दिलं, परंतु ते दिल्यानंतर संगमनेरची निवडणूक मला शरद जोशींनी, त्यावेळेला मी शरद जोशींच्या शेतकरी चळवळीत काम करायला लागलो होतो आणि शरद जोशींनी माझ्यावर जबाबदारी टाकली की तुला संगमनेरला आमदार म्हणून आमदारकीला उभं राहावं लागेल. खरं तर माझा बळी देण्याचं ते काम होतं, पण माझ्या चळवळीची आदर करणारं जबाबदारी माझ्यावर दिली म्हणून मी तिथं उभा राहिलो. अशोकराव भांगरेंच्या प्रचारासाठी जो वेळ द्यायला मला अकोल्यात वेळ द्यायला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. तर हा सगळा तेव्हापासूनचा जो इतिहास आहे तो इतिहास मी सांगण्यामध्ये वेळ घेत नाही, परंतु भांगरे कुटुंब आमदारकीसाठी तेव्हापासून तुंबलेलं आहे यासाठी मी तुम्हाला सांगतोय. भांगरे कुटुंबाचा आदिवासी समाज सुद्धा अशा प्रकारची एक आदिवासी समाजामध्ये तहान लागलेली आहे की या भांगरे कुटुंबातल्या माणसाला आता आमदारपदी आपण पाठवलंच पाहिजे. कारण ही जी काही तहान आहे आदिवासी माणसांच्या मनामध्ये सुद्धा, ती ज्या ज्या वेळेला वेगवेगळे लोक उभे राहिले, म्हणजे ज्या वेळेला तळपाडे वगैरे उभे राहिले होते त्यावेळेला सुद्धा 17,000 मतं ही आदिवासी भागातल्या खोऱ्यातल्या या मंडळींना अशोकराव भांगरेंना दिली होती. आणि म्हणून अशोकराव भांगरेंच्या बद्दलचं जे काही प्रेम आहे, आणि दुसरी गोष्ट अशी की अशोकराव भांगरे सातत्यानं आदिवासी आणि त्यांच्या बिगर आदिवासी भागातल्या मित्रांसाठी, लोकांसाठी, सामान्य माणसासाठी दररोजच्या लढ्यामध्ये सुद्धा भागीदारी करत होते, जीवनात सहभागी होत होते. पोलिसांमध्ये काही गडबड झाली तर पोलिसांना फोन करायचे. अशा प्रकारचं काम करणारा एक लढवय्या नेता. म्हणजे साखर कारखान्याच्या वेळेला सुद्धा आम्ही बीजे साहेब आम्ही एक निवेदन दिलं होतं, त्याची जी चौकशी करायला पाहिजे, त्या चौकशी होत नाही आणि त्याचं अहवाल आम्हाला मिळत नाही म्हणून मी एक मोर्चा नेला होता साखर आयुक्ताच्या कार्यालयावर. त्याच्यामध्ये अशोकरावांनी आपल्या सगळ्या तालुक्यातल्या मित्रांच्या गाड्या वगैरे तिकडं पुण्याला नेण्यासाठी मदत केली होती. असा सतत लढ्याच्या याच्यामध्ये अग्रभागी राहणारा नेता आपल्या डोळ्या देखत त्याची इच्छा तृप्त झाली नाही, आणि म्हणून त्यांची इच्छा तृप्त करायची असेल तर त्यांच्या कुटुंबामध्ये आपण आता आमदारकीसाठी मतदान करणं आणि त्यांच्या कुटुंबातला माणूस आमदार म्हणून पाठवणं
ही एक अकोले तालुक्यातल्या जनतेची आता भूक आहे. आणि म्हणून आज मी या घोरपडा देवीच्या साक्षीनं आपल्या सगळ्या मंडळींच्या समोर मी हे सांगतो की माझं अंतकरण मला सांगतंय. अंतकरणातला म्हणजे आमचे जयप्रकाश नारायण सारख्या माणसानं आणीबाणीत आम्ही जेलमध्ये होतो 1.5 वर्ष नाशिकच्या. त्यावेळेला ते असं म्हटलं होतं की मला लोकांचं अंतकरण दिसतंय की तुम्ही निवडणुकीला सामोरं जा, लोक तुम्हाला सत्ता देणार आहेत. तसं मला हे अंतकरण माझं आता सांगतंय की लोक तुंबलेले आहेत. अकोले तालुक्यातले आदिवासी आणि बिगर आदिवासी सुद्धा अशोकराव भांगरेंच्या कुटुंबात आमदारकी देण्यासाठी आसुसलेले आहेत. आणि या घोरपडा देवीच्या साक्षीनं मी सांगतो की या पुढच्या या निवडणुकीमध्ये या कुटुंबातला आमदार निश्चित होणार आहे. अशा प्रकारची ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.